पण आज मी महाराजांना नमस्कार केला, आपल्याला नमस्कार केलाय नित्याप्रमाणे, परंतु विषय सांगण्याच्या आधी पुन्हा मी आपल्याला नमस्कार करतो. त्याचं कारण आहे, आपण काय पाहिलं, भक्तीमध्ये उदात्तीकरण आहे. 3 गोष्टी मी आपल्याला सांगितल्या: डिफेन्स रिॲक्शन, सबस्टिट्यूशन आणि सब्लिमेशन. शब्दांचं जाऊ द्या, परंतु सब्लिमेशन म्हणजे उदात्तीकरण असं सांगितलं आपल्याला. हा मराठी शब्द बनवलेला आहे. त्याच्यापेक्षा माझ्या मते दिव्य शब्द हा अधिक जवळ आहे त्या अर्थाला. सबलाईम हा शब्द कांटने वापरलेला आहे. इमॅन्युअल कांट जर्मन तत्वज्ञ होता, जगातला मोठा असतो, शंकराचार्यांच्या सारखा. उदात्तीकरण म्हणजे काय? या शब्दाचा अर्थ असा की ज्याला आपण परमात्म स्वरूप देतो ते उदात्तीकरण आहे. याचं उत्तमात उत्तम उदाहरण आपल्या मीराबाईचं आहे. तिच्या एका लहान मैत्रिणीचं, ती लहान असताना लग्न ठरलं. 4-5 वर्षाची होती आणि अगं लग्न तिचं बाहेर आल्यानंतर आईला म्हणाली, माझं लग्न केव्हा करणार? त्याच्यावरती संबंध तिचं आयुष्य आहे. तेवढ्यात एक साधू आला, त्याजवळ कृष्णाची मूर्ती होती. तेव्हा आई काय म्हणाली, बरं आहे तुला नवरा, आणि तिने जे घट्ट धरलं ते जन्मभर ते. मेरे तो गिरीधर गोपाल, दुसरा नको. म्हणजे आपल्या जीवनाला दिव्य स्वरूप देणं याचं नाव भक्ती आहे. आणि मी नमस्कार का करतो आपल्याला? माझ्या जीवनात ते नाही. ते नसल्यामुळे त्याच्यावरती बोलणं म्हणजे सर्कस होते नुसती पाळण्यावरची, आणि खाली जर जाळं नसेल तर मरायचं आपटून तो. बरं कसं दिलगत आहे बघा. मागच्या 2-3 ओव्या सांगतो. ते काय म्हणाले ज्ञानेश्वर महाराज, जे अहंकार वाहत अंगी आम्ही हरीचे भूषावया लागे. अरे प्रेमामध्ये अहंकार जाळावा लागतो. याला हिंदीमध्ये मिट जाना म्हणतात. नाहीसच करायचं. मी नाहीच. मी नाही म्हणजे किती नाही. मी नाही गेल्यानंतर तूही नाही. पहिली पायरी मी नाही सांगतो, तूही नाही. मग नुसतं असणं म्हणजे काय असेल? आणि आपल्याकडे या बाबतीमध्ये तुकाराम महाराजांच्या सारखा साधू नाही मीला मारलेला. हे मोठेच हो समर्थ. काय अरे तुम्ही आम्ही लग्नाकरता रडतो, लग्न होत नाही म्हणून. या साधूकडे जा, त्या साधूकडे, ज्योतिषाकडे जा, नाही का, काही व्रत करा, जप सुद्धा करा. अरे आणि यांची स्थिती काय पाहिलीत ना तुम्ही? समर्थांची पळून गेले लग्नातून. का? अहो भटजीने विचारलं, अहो सावधान सावधान म्हणतो. सावधान म्हणजे काय? अरे तू भटजी तो तुमच्या आमच्या सारखाच की हो. तो म्हणला, अहो आता लग्नाची बेडी पायात पडणार, म्हणाले सावधान राहा. पळाले ते पळाले. आणि समर्थ इतके जबरदस्तीने पळाले, नदी ओलांडून पलीकडे गेले. भटजी पळणारा मागे किती पळेल मला सांगा. हा बरं काय सांगायचं आपल्याला कल्पना आहे का? अरे हे 12 वर्षाचं पोरग, त्याने काय तारा केल्या होत्या हॉटेलमध्ये किंवा आमच्या ठिकाणी मला एक रूम तुम्ही सरून ठेवा. कुठे खाल्ले असतील, प्यायले असतील, काय असेल, अंगावर वस्त्र नाही, अशा अवस्थेमध्ये काय असेल मला सांगा, नाही का? तर त्यांचं ठीक आहे. नामदेवाचं तसंच, त्याचं म्हणजे विलक्षणच होतं. हा डाकू मनुष्य म्हणजे काय बदलला, तो काय बदलला हो, सगळं विलक्षण. ज्ञानेश्वर महाराज आपल्यातले नाहीच असते, त्यांच्याबद्दल बोलण्याचा अर्थ नाही काही. बरं का? नाथांचं तसंच. अरे 7-8 वर्षापूर्वी झालं, वय झाल्याबरोबर म्हणजे झाल्यावर घेऊन गेलं घरातून. आई बाप नाहीत,
आजोबा आजी चक्रपाणी त्यांचा आजोबा तो, आणि पुढे कळलं की दुसऱ्याने की त्या जनार्दन स्वामीकडे गेले म्हणून. हा, मला म्हणायचंय काय, पण तुकाराम बुवांचं कसं, महाराजांचं फार अप्रतिम वाक्य आहे, ते लोक जाणतात बघा. जिजाबाईची जळती शेगडी उराव घेऊन परमार्थ केला म्हणाले. हो, तुम्हाला सांगतो, सांगून ठेवतो, ऐकून ठेवा. मला त्याचा अनुभव नाही, पण परमार्थ मनुष्य करू लागला की तू जरा निराळा बनतो, त्याच्या वागण्यातच फरक होतो. तो कसा चार लोकांसारखा वागेल. अशा माणसाला घरातली सगळी माणसं नावं ठेवतात. नव्हे, बायको त्यातल्या त्यात म्हणते याला वेड लागले, आणि ती म्हणायचीच, आमचं येड म्हणायची तुकाराम महाराजांना. काय असेल मला सांगा. हे सोसून ज्याने आपली साधना चालू ठेवली, काही सोपी गोष्ट आहे. मग त्याने मात्र अहंकाराला मारला, तो असा मारला की बस. खरी खरी परीक्षा त्या मंबाजींनी घेतली. आपल्याकडे अलीकडे व्यापार स्पर्धा असते ना, त्याला ट्रेड जेलसी असं म्हणतात. भयंकर स्पर्धा. तसं हे बुवा झाले, तोही बुवा होता, अहो त्याचा धंदा होता, त्यामुळे तो भयंकर द्वेष करायचा. आणि त्यांनी निमित्त काय झालं बघा, त्या धुळ्याला कुठे एक बाई होती, बहिणाबाई नावाची. ती तयारीचीच होती, तर तिला स्वप्नामध्ये याने अनुग्रह दिला. तिने जयराम स्वामी म्हणून जे समर्थ पंचायनातले साधू, ते त्यांच्या कीर्तनात तुकाराम महाराजांचे अभंग म्हणायचे. बर, ते तिने ऐकले आणि इतका तिच्या मनावर परिणाम झाला की तिने लिहिल्या अभंगामध्ये आपल्या, मला स्वप्नात सुद्धा सारखे तुकाराम दिसायचे. तेव्हा तिला स्वप्नामध्ये अनुग्रह दिला. तिचा नवरा म्हणजे तिने म्हणलंय, ग्रंथामध्ये जमदग्नीचं वर्णन केलेलं आहे, पण माझा नवरा म्हणजे मूर्तिमंत जमदग्नी असला हा नवरा. तिला काय मारलं होतं त्याने एकदा, काय ते विचारू नका, मला ते काही सांगत बसायचं नाही. तेव्हा ते सगळं, तो नवरा, मूळ बाळ, एक पुढे एक मुलगा झाला तिला, ते, आणि त्यांची एक गाय होती, तिचं नाव कपिला. ते घेऊन याला आले वेहूला. त्या काळच्या समाज रचनेप्रमाणे मंबाजी हा ब्राह्मण आणि तुकाराम बुवा आहे शूद्र, आणि हा शूद्र ब्राह्मणाला अनुग्रह देतो आहे काय म्हणाला. अहो त्याने त्या रामेश्वर भटांनी सरकारमध्ये अर्ज केला होता याला बंधन घाला म्हणून तुकारामाला. तेव्हा त्यांची जी ती कपिला गाय होती, ती कपिला गाय मंबाजीच्या बागेत शिरली. त्याने तिला धरून ठेवून मारलं, त्याची यांची पाठ सुजली तुकाराम महाराजांची. तेव्हा कुठे गाय गेली, कुठे गाय गेली म्हणून ती शेवटी आणली. तुझी गाय आमच्या याच्यातून नासाडी करते म्हणून त्यांनी त्यांना मारलं. म्हणजे असं त्यांनी असं म्हणलंय, शिव्या गाळी तशी, शिव्या गाळी नीत नाही, काठीवरी मारविले. पिंचेचे फोड घेऊन मारला आणि शिव्या गाड्या नीत नाही म्हणजे आजकट विस्कट शिव्या दिल्या. पण बरवे केले विठोबा, बरवे केले. क्षमा अंत पाहिला माझा, क्रोधा हातून सोडविले. राग केव्हा येईल, अहंकार असला तर राग येईल. अहंकारा बाप आहे क्रोधाचा, त्याला अहंकारने त्याला राग येणं शक्य नाही. काय असेल मला सांगा. विठोबाची प्रार्थना, बरे झाले बरे झाले विठोबा, बरे केले, क्रोधा हातून सोडविले. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय भक्तीची कमाल आहे. मी तुम्हाला सांगितलं नाही, ह्या ज्या 25 ओव्या आहेत ना, 1000 पानाचा ग्रंथ लिहिता यावं, इतकं जोर आहे काम ते. तर आम्ही नाही, अहंकार वाहत अंगी, भक्ताला अहंकार असतो म्हणाले, आम्ही हरीचे भूषावया लागी. महाराजांचं एक वाक्य आहे, माझा ठेवावा अभिमान. अरे अभिमान समर्थांनी जाजो सांगून ठेवलाय. सत्याचा जो अभिमान तो जाणावा निरभिमान. गुरुचा अभिमान धरणं हा निरभिमानच आहे. का तुम्ही कुठे काम करता, सचिवालयाला येत आहे मी. मला एक आठवती गोष्ट आपली, बरं का. तुमचा मुलगा काय करतो, कॉलेजमध्ये आहे म्हणाले. अरे वा, बरं का, काय शिकला. काय शिकला नाही, कॉलेजमध्ये काय करतो,
तासाच्या घंट्या बुडवतो म्हणाले. वा नाही का अभिमान बघा कॉलेजमध्ये आहे म्हणतो ना तो. अरे परमार्थामध्ये अभिमान बघा अहंकार. पण आम्ही हरीच भूषाव्याला लागली. अरे मी पांडुरंगाचा आहे, मी माझ्या गुरुचा आहे आणि आहे बरं अमक्याच्याकडे मी शिकलो आहे. तो जो चांगला असेल ते केवढा अभिमान असतो. अहो नाही याला इंग्लिशमध्ये आल्मा मेटर असं म्हणतात. आल्मा मेटर म्हणजे ज्ञानदाती आई. तर तुम्ही केम्ब्रिजमध्ये ऑक्सफर्डमध्ये 300-300 400 वर्षाची ही जी संस्था आहे तिथे तुम्ही शिकला असला तर आम्ही त्या संस्थेचे आहोत इतका अभिमान असतो. तसा या अहंकाराला मारायचं काम नाही, त्याच्या पुढे द्या हे उदात्तीकरण. पुढे म्हणाले जे लोभी एकची जगी माझे निलोभे. लोभ म्हणजे हवं हवं हवं. तो अभंग मागच्या रविवारी सांगितला लाभाची नामाचं वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणाले मला नाम अनावर झालंय. आता काय अनावर झालंय तर म्हणाले नामाचा छंद घेतला असल्यामुळे अनावर झालं. विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला. काय अभ्यास अभ्यास तुकारामाने केला कल्पना करा. मला एका अभ्यासाची गोष्ट आठवते. अलीकडच्या काळामध्ये क्षेत्र संगीताचं आहे. तेव्हा आपल्याला माहिती असेल ऐकून ज्यांना गायन सम्राट असं म्हणायचे ते अलादिया खां कोल्हापूरला नौकर होते देवीचे गायक म्हणून. तेव्हा गोविंदराव टेंब्यांनी माझा संगीत व्यासंग या पुस्तकात असं लिहिलंय की बाल गंधर्वाचं नाटक. तेव्हा रात्री 9 वाजता हे नाटकाला निघायचे नाटक पाहायला जायला. तेव्हा वाटेमध्ये अलादिया खांचं घर होतं. तेव्हा ते रियाज करीत बसलेले असायचे. एक तान घोटीत असायचे. पहाटे 3-4 वाजता त्यावेळची नाटक 2-3 पर्यंत चालत. ते संपलं की हे घरी यायचे. तर घरी येताना 30 तान पुन्हा ते घेत असत. काय असेल बा या माणसाची चिकाटीन हे. अरे उगीच काय त्याला स्वतंत्र प्रज्ञा त्या माणसाची नवीन गायनाची पद्धत निर्माण केली म्हणजे काय असेल मला सांगा. असं नामाचं महत्व आहे. तुम्ही आम्ही नाम घेतो म्हणजे करून टाकतो झालं एक माळ आपली. कारण काय अनुग्रह दिल्यानंतर स्नान झालं एक माळ तरी जप करा तरी हरकत मी एक माळ गेली तुला काय बाबा. हे जे मी त्या क्षेत्रात असल्यामुळे विद्यार्थी अभ्यास करतात ना काय 15-15-20 तास अभ्यास करतात. काय विचारू नका. आणि मग कसे चमकतात वर येतातच शंकाच नाही. तसं नाहीच काही. तुम्ही तसं करा असं मला सांगण्याचा हेतू नाही. मला एवढंच सांगायचंय की लोभ म्हणजे हवं. त्या अभंगात पुढे म्हणाले आता नामाची स्थिती कशी झाली आहे अनावर झालं ना. लाभाची सोसे पुढे धावे मन. आणखी लाभ पाहिजे आणखी लाभ पाहिजे म्हणून धावतं मन. धनाचा कृपण लोभी जैसा. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत जे माझे लोभे बघा लोभी एकेची जगी माझे लोभे. एकच लोभ जगात कोण परमात्मा पाहिजे परमात्मा पाहिजे. त्याचं कारण आहे तो अनंत आहे ना. अरे तुम्ही किती घ्याल तुम्ही मेलात तरी ते संपणार नाही. ही जी खुबी आहे तर आणखी पाहिजे लाभ आनंदाचा. आणखी तुझा आनंद पाहिजे आणखी तुझा आनंद. अमृत आहे ना ते अमर आहे अमृत आहे अनंत आहे. किती घ्याल तुम्ही तो. म्हणून लोभ आहे त्या लोभाला त्यांनी दिव्य स्वरूप दिलं. उदात्तीकरण अहंकाराला उदात्तीकरण करणं. जसं समर्थांनी सांगितलं सत्याचा अभिमान तो जाणावा निर्विमान. आता बघा आपण सावरकरांना एवढे मोठे मानतो टिळकांना काय किंवा तो भगतसिंग ज्यांनी म्हण का त्यांना अभिमानच होता तो देशाचा अभिमान. बरोबर. तेव्हा अहंकार तर आहे. म्हणजे तुम्हाला मी सब्लिमेशन काय असतो सांगतोय बरं का. हे सांगताना आपण खोलात शिरतोय मला जाणीव आहे. भक्तीची जी वेदांती पार्श्वभूमी आहे ती सांगताना हा काही एमएचा वर्ग नव्हे. तरी पण मी विचार केला तुमच्यावर लादलं पाहिजे केव्हा तरी म्हणून सांगतोय आज. हो अहो काय ओवीच हे बघा तुम्ही. पुढे म्हणाले जे माझे नि कामे सकाम
जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझ्या भुली संभ्रम नेणती लोक. भ्रम आहे, पण भ्रम भगवंताचा आहे. आणि भ्रम हे अज्ञानाचं लक्षण आहे ना. असं काय करता, त्याला त्यांनी दिव्य स्वरूप दिलं. काय म्हणाले, माझेनी भुली संभ्रम, की भुलला हा भ्रमाला भुलला. तर आपण व्यवहारात जसं बोलतो किंवा नाही का, खोटे दागिने दिले आपण बोललो, तसं परमात्माला जे भ्रम म्हणून भ्रम कवीना पण बोलतात, त्या भ्रमाला दिव्य स्वरूप दिलं. तसंच माझे कामे सकाम, वासना असतातच, पण कसली वासना, भगवंताची वासना. काय असेल बघा, त्या वासनेला दिव्य स्वरूप, याला तळमळ असं म्हणतात. तळमळ तळमळ काय, आपल्याला सुद्धा तळमळ आहे हो, फक्त ती भलत्या मार्गी लागलेली आहे, पण ते दिव्य स्वरूप होतं त्याचं. जे माझे प्रेमे सप्रेम, जे प्रेमाने भरलेले आहे. व्यवहाराचं प्रेमाने भरणं हा भ्रमच आहे, पण त्याला दिव्य स्वरूप दिलं की भगवंताचं प्रेम. काय सांगू आपल्याला, तुम्हा लोकांना हिंदी एवढं जरा जड जात ऐकायला, आणि मीराबाईच्या पदामध्ये गुजराती थोडं आहे, थोडं राजस्थानी आहे, थोडं हिंदी आहे. ते जे पद मी सांगितलं ना, मेरे तो गिरीधर गोपाल, त्यामध्ये प्रेमाचं वर्णन करते आहे. असं म्हणाली, असो वन जल सिंच सिंच, प्रेम बेली बोई. म्हणाले मी वेल लावला, प्रेमाचा वेल लावला, हे दिव्य स्वरूप. प्रेम बेली वेल, आणि त्याला पाणी कसलं घातलं, अश्रुवन जल, अश्रूंचं पाणी त्याला घालून त्याला वाढवलं. आबोच बैल फैल गई, आता वेल भयंकर वाढली आणि फळ काय आलं त्याला, आनंद फळ होईल. काय वर्णन आहे बघा, नाही का, हे दिव्य. म्हणून माझे प्रेमे सप्रेम, हे असं आहे, याला लक्षात. मग हे वाचून कुठपर्यंत आलो आपण, हे दिव्य स्वरूप पाहून मा शेवटची ओवी अशी त्या विषयाची, पै अर्जुना माझ्या ठाई आपण पिवीन सौरसू नाही, मी उपचारे कवनाही ना कळेगा. कोणत्याही मी पद्धतीने आपल्या स्वाधीन होणार नाही. निवळवाणी असं म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांचे शिष्य, की म्हणजे तुझ्या नामाच्या चिंतनाने तुला मी स्वाधीन करून ठेवला. बस स्वाधीन केला असं म्हटलेलं आहे. निवळबा म्हणाले, तुझ्या नामाच्या जोरावर तुला मी स्वाधीन करून ठेवलेलं आहे. बरं, महाराज एकदा म्हणाले गमतीनं, भगवंताचे भक्त असतातच जगात, फार नसले तरी असतातच. तर म्हणले एखाद्या भक्तापेक्षा त्याचा दुसरा भक्त जर जोर करायला लागला प्रेमाचा, तर परमात्मा एखादा पळून जातो तिकडे म्हणाले. बरं का, गमतीनं म्हणाले. तर म्हणले त्याला जायची इच्छा होणे किंवा जाता येऊ नये म्हणून नामाचं म्हणले त्याला लोढणं बांधतो भक्त. कुठे पळतोय म्हणाले, लगेच जाऊन धरतो त्याला म्हणाले. स्वाधीन करून ठेवला. तर कशाने स्वाधीन केला, आपलेपणाने. हे मला आपल्याला सांगायचं. आपलेपणा म्हणजे काय, याचं की नाही ममत्व असा साधा शब्द आहे. आणि ममत्वाचा अरविंदांनी जो इंग्रजी अर्थ केलाय ना, फार अप्रतिम आहे. ममत्व म्हणजे माझेपण, माझेपणाचं मूळ मी मध्ये. तर मीचा जो विस्तार असतो त्याने इंग्लिश मध्ये एक्सटेन्शन ऑफ द सेल्फ, म्हणजे माझं घर, माझं अमकं, माझं तमकं, पण माझी माणसं, माझा देह पासून सगळं हे जे ममत्वाचा विस्तार आहे याला आपलेपण म्हणायचं. तर त्याने म्हणाले भगवंताला वश करायला आपलेपणाशिवाय मार्ग नाही. आपलेपण म्हणजे काय, पुन्हा सांगतो आपल्याला. ममत्व म्हणजे माझेपण ना. तर माझी षष्ठी आहे, पंचमी षष्ठी ना, विभक्तीमध्ये माझं हे षष्ठी आहे. माझ्यामध्ये काय अर्थ आहे, हे माझं आहे म्हणजे माझं ममत्व त्यावर आहे, याचा अर्थ असा माझी मालकी त्यावर आहे. याला इंग्लिश मध्ये पॉझेसिव्ह केस असं म्हणतात, म्हणजे माझं स्वामित्व त्यावर आहे. तर आपलेपण म्हणजे प्रेमानं भगवंतावर स्वामित्व गाजवणारा म्हणजे आपलेपण.
अरे जाशील कुठे तू माझ्याशिवाय? काय बघा, ज्ञानेश्वर महाराजांची कमाल आहे नाही. दुसरा उपचार नाही म्हणाले, भगवंताला वश करायला माझे पण, नाही का? किती गोड आहे बघा. काय करेल परमात्मा तरी वश होऊन जातो. आणि काय सांगू आपल्याला, आपलं सुरुवातीला 2-3 रविवारच्या पाठीमागे मी सांगितलं आपल्याला की भक्तीचा आणि ज्ञानामध्ये फरक काय आहे. की ज्ञानात सुद्धा मीपणा द्यायला लागतो. तो मीपणा नाहीच होतो, परमात्मा आहे तसाच राहतो. पण भक्तीमध्ये परमात्मा जेव्हा तुमचा मीपणा गिळतो त्यावेळेला तो मानवी रूप धरून तुमच्या जीवनात शिरतो. इंग्लिश मध्ये म्हणायचं म्हणजे दी डिव्हाइन बिकम्स ह्युमन टू एन्जॉय डिव्होशन. तुमच्या भक्तीचा रस घेण्याकरता तो माणूस बनतो, नाही का? तुम्हाला माहिती आहे ना की त्या भक्तीमध्ये इतकं आपलेपण असतं त्यांना जगात दुसरं दिसतच नाही. ते 2 उदाहरणं मी आपल्याला त्यावेळेला सांगितली आहेत. पहिलं उदाहरण असं, तुलसीदास याला गेले मथुरेला आणि पाहिला लाडली म्हणजे लहान मुलगा कृष्ण, ते नमस्कार करीनात. हे रामाचे भक्त, त्यात सुद्धा खुबी आहे बरं का. एकदा काय झालं, राम हा मर्यादा पुरुषोत्तम, पुरुषोत्तम खरा पण मर्यादा. तेव्हा शास्त्राप्रमाणे हे एक सांगून ठेवतो आपल्याला. आपल्याकडे प्रेमाच्या वर्णनामध्ये, विशेषतः भक्तीच्या मध्येच येतो हा विषय. प्रत्येक माणसामध्ये पूर्ण कला म्हणजे 16 कला, म्हणजे तो परमात्मा. कला याचा अर्थ असा की नाही, शक्तीचा अंश. तर सामान्य माणसामध्ये 4 कला, 5 कला, 7 म्हणजे मॅक्झिमम जास्त झाल्या. आता लोकमान्यासारखी माणसं, गांधींची सारखी माणसं, यांच्यामध्ये फार शक्ती असते. गांधींचे ते बाकी जाऊ द्या, पण ज्या माणसाच्या शब्दावर लाखो लोक झुलत होते, काय सामान्य शक्ती समजता आपण बरं का? त्यांचं बाकीचं वागणं जाऊ द्या, शक्ती असतेच. तेव्हा राम हा मर्यादा पुरुषोत्तम का? तर हा मर्यादा पुरुषोत्तम खरा, परमात्मा खरा, पण हा 10 कला फक्त घेऊन आलेला होता. 10 कला बरं का? तर एक ग्रस्त आला आणि म्हणला, अरे तुलसीदास, अरे काय ते नामाच्या पाठी, रामाच्या पाठीमागे लागला, अरे हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, याला 10च कला आहेत. हा, अरे म्हणलं मला त्याला कला आहे हे माहितीच नव्हतं. आज तू एवढा आहे पण तू माझी 10 पट भक्ती वाढली म्हणाला. अशी ज्याची वृत्ती बरं का. तेव्हा त्यांनी ते कृष्णाचं रूप पाहिल्यावर त्यांना कळत नव्हतं की हा तो एकच आहे म्हणून, पण नमस्कार करीनात. तेव्हा त्यांची की हिंदी फार सुरेख आहे तुलसीदासांचं. ते म्हणाले, कहा कहू छवी आज की. अरे काय सांगू म्हणले आजची सुंदर मूर्ती तुझी, भले मने होऊ नाथ. अरे वाह, काय रूप घेतलंय. तुलसीदास मस्तक नवई धनुष्य बाण लियो हात. आहे सुंदर मूर्ती, पण हातात धनुष्य बाण घेऊन रामाचं रूप घेतलं, नमस्कार करण्याचं नाही म्हणाले. आणि महाराष्ट्रामध्ये अगदी ही स्थिती समर्थांची. राम 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 म्हणजे काय? बरळायची तर रामच झोपेमध्ये. पंढरपूरला आल्यावर आता विठोबा रखुमाई 2 जण तर म्हणले, येथे उभा का श्रीरामा मनमोहन मेघ श्यामा. काय वाणी आहे बघा. काय केली सीताबाई येथे आणली लखुमाई. काय केला हनुमंत येथे आणला पुंडलिक बघ. म्हणजे त्यांना दुसरं दिसायचंच नाही काही, नाही का? आपले पण याचा अर्थ असा की आपला अंतरंग त्याने इतकं भरून गेलं पाहिजे की जगात ते दिसणं सगळं, दुसरं दिसायचंच नाही काय. हे नाही का? म्हणजे काय तर एक्सटेन्शन ऑफ द सेल्फ म्हणून जे सांगितलं की माझा जो विस्तार आहे तो सगळा माझ्या दैवताचाच विस्तार आहे. यालाच की राम करता असं म्हणतात. उठणं बसणं जागणं दिसणं सगळ्यामध्ये तू आहेस, तू आहेस, तू आहेस. मी सांगितलं दर्द म्हणून एक मोठा भक्त होऊन गेला. औरंगजेबच्या काळी होता, औरंगजेबच्या नंतर जफर बादशाहच्या वेळेला होता मला. जफर म्हणजे तो बादशाह जफर त्याच्या मैफलीला जायचा. कवी संमेलन आलाय का तो साधूच होता तो.
जिधर देखे उधर तू ही तू आहे, जिकडे पाहावं तिकडे तू भरलेला आहेस. असं त्याच. तेव्हा सांगण्यात हेतू काय, आपलेपण याचा अर्थ असा की मला प्रत्येक गोष्टीमध्ये गुरुचा हात दिसला पाहिजे, गुरुचा हात दिसला पाहिजे. आपल्याला गुरुच्या घरी जाऊन शिकायचं असेल तर हे शिकायचं, तिथलं खाणं पिणं उठणं बसणं, तिथला प्रत्येक ठिकाणी काय महाराजांची सत्ता आहे, काय महाराजांची सत्ता आहे. ते काय लिमिटेड मॉनर्की आहे का, तिथेच सत्ता आहे, मुंबई येऊ शकत नाहीत का ते आपल्या घरात, नाही का. त्याचं कारण आहे, आपल्या घरात झालं आपल्याला बाहेर काढते अशी भीती वाटते त्याला ठेवायचं म्हणजे, नाही का. असं आहे. म्हणून आपलेपण म्हणजे ते आहे. आणि याची अप्रतिम गोष्ट जी मला अतिशय आवडली, मी पाहिली पण मला साधली नाही. एकदा ह्या तात्यासाहेबांच्या घरी आम्ही जेवायला बसलो, तर माझ्या शेजारी भाऊसाहेब, त्यांच्या शेजारी मी, असं. आणि श्रावणचा महिना होता, तेव्हा 15-20 माणसं जेवायला होती. तर त्यांच्या सुनेनं प्रत्येकाला 10 पैसे दक्षिणा ठेवली. त्या अशा ठेवीत आल्या, माझ्यापर्यंत आल्या, मला ठेवली आणि चालल्या आतमध्ये. त्याला अगं हे ग काय, मी नाही का महाराजांच्या घरात राहत, मला काय नाही बघ, काय असेल मला सांगा, तुम्ही आम्हाला काय, मी दक्षिणा दिली आहे माझ्या पैशातली. अरे लेका तू कसला मालक आलायस. पण बघा ते किती सहज बोलले की मी महाराजांच्या घरात आहे. हे आपले पण तुम्हाला समजतंय का. मी क्षमा करा, काय आपले पण असेल की मालकी तुझी आहे. आपण काय करतो, देवघरात देव असला तर पूजा बिजा झाल्यावर बंद करून जातो, मग बाकीचं माझं, तुझं कसं आलंय. इतकंच नव्हे, एका माणसाने मला नैवेद्याची गोष्ट फार छान सांगितली की नैवेद्य दाखवताना मी नैवेद्य तयार केलेला खातो. म्हणजे किती माझे पण असतो बघा. तर हे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलेलं आहे, मी तू नाही, आपलं मी नाही तूच, म्हणून उपचारे कवणाही ना कळेल, दुसरा नाही. काय सुंदर आहे. म्हणजे माझी जी प्रपंचाची आसक्ती आहे, प्रपंचाचं माझेपण आहे, त्याला दिव्य स्वरूप दिले. सब्लिमेशन, माझ्या देहात सगळं जे असेल ते तू आहे. म्हणजे कसं ठेवावं सांगू का. आपण एखादी प्राणी पाहिला तर पिल्लांना जसं ते खेळवतो, तुम्ही माकड पाहिलं का, ते चित्र असतात, ते माकड शिकवतो आपल्याला, मांजर शिकवतो आपल्या पिल्लांना, बरं का. ते जसं त्या पोराला शिकवतो, खेळ खेळतं, तसं तुम्ही आम्ही मांजर, ती मांजरी त्या पोराबरोबर खेळते सुद्धा, तसं तुमच्या आमच्याशी आपला गुरु खेळतो आहे अशी भावना ठेवली पाहिजे. मग एखाद्याची बदली बिदली झाल्यावर काय तुम्ही केलं ते बोंब मारायची, क्षमा करा, खरं ते बाहेर पडलं आपलं, असं झालं नाही का. कटकट करायची नाही, इकडे ते इकडे, इकडे ते इकडे, असं तर असं, असं तर असं. सोपं नाहीये ही मी जाणून आहे, पण शिकायचं आहे ना. आपलं ज्ञानेश्वरी काय उगीच व्याख्यानबाजी नव्हे, शिकायचं आहे मला. तू करशील ते बरोबर आहे, तू करशील त्यात मी आहे, ही भावना पाहिजे. सुख तुझ्या हातून आहे, दुःख तुझ्या हातून येऊ दे, आणि मला खात्री आहे तू त्यात असल्यानंतर तू वाईट करणारच नाहीस, ही भावना असते. बरं, म्हणून आपल्या प्रपंचाच्या आसक्तीला हे दिव्य स्वरूप दिल्यानंतर माझी मुलं बाळ तू आहे, माझ्या मुलीचं लग्न, माझ्या मुलाचं नोकरी तुझ्या हाती आहे, तू करणार आहेस. अरे तू ठेवशील तसा मी राहणार, ही त्यातली भावना पाहिजे. माझा स्वामी तू आहेस, तू असा बघ, कमी जास्त राहणारच, पण तू म्हटल्यानंतर महाराज नेहमी सांगायचे. एका पोराला ताप आला, आई जवळ बसली, पाठीवरून हात फिरवला, बरं वाटेल तुला. त्या तापाच्या दुःखापेक्षा त्या आईचा हात अंगावरून फिरल्यावर त्याला जे मनाचं समाधान आहे ते भगवंताने माझ्या जीवनात हा प्रसंग आणला यामध्ये असतं. ते खरं वाटलं पाहिजे. मात्र आपलं कसं होतं, दर खरं